पहा वादग्रस्त सिद्धेश्वर चिमणी पाडकामाचा नाट्यक्रम। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने वादग्रस्त सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे आदेश दिल्यामुळे मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांनी सिद्धेश्वर कारखान्याच्या 1 किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली। या वादग्रस्त चिमणी पाडकामास शेतकरी आणि कामगार वर्गाचा विरोध असल्यामुळे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कारखाना परिसरात तगडा बंदोबस्त लावून या परिसरात फिरण्यास ये-जा करण्यास बंदी घातली आहे। महापालिका प्रशासनाचा अधिकार असो, कामगारावर अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा अधिकार असो, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, पुलिसों की तानाशाही नहीं चलेगी, पुलिसों की दादागिरी नहीं चलेगी, पुलिसों की गुंडागर्दी नहीं चलेगी, शिंदे सरकार होश बुधवारी सकाळपासून या परिसरात वातावरण टाईट असल्याचे दिसून आले। काळाजी मंगल कार्यालय येथे रमण शेट्टी आणि बिराजदार यांचे लग्नाला जाताना पोलिसांनी माजी सभागृह नेता सुरेश पाटीलसह नवरदेवाच्या वाहनाला अडविले। यावेळी सुरेश पाटील आणि पोलिसात किरकोळ शाब्दिक चकमक झाल्याचे पाहावयास मिळाले। चे माजी नगरसेवक रमण शेट्टी यांचं घरचं लग्न आहे। या लग्नाला जाण्यासाठी सर्व सोलापूर शेळगी भागातल्या लोकांना अडवालेत। लग्नाला चाललेल्या लोकांना इथं काय चिमणी पाडायला का पडालेलं आहे हे इथल्या लग्नाला जाणाऱ्या लोकांना माहीत नाही, परंतु मी मात्र लग्नाला आणि चिमणीच्या संदर्भात त्या ठिकाणी चाललेलं असताना या ठिकाणी पोलिसांनी अडवलेले आहेत। पोलिसांचं सरकारी काम आहे, त्यांनी अडवले, त्यांच्याबद्दल दुमत नाही, परंतु आमचं शासन केंद्रात आणि राज्यात आणि या सोलापूर शहरात असताना या लग्नाला जायच्या लोकांना अडवलेले आहेत हे खरं तर निषेधार्थ आहे। कारण चिमणी पडू नये, चिमणी हे शेतकऱ्यांचं आहे, इथल्या कामगारांचं आहे, चिमणी पाडू नये आमचं बी मत आहे। आमच्या सरकारला आमच्या लोकांना सांगायचं आहे, जर चिमणी पडलं तर आमचं या लोकसभेला उमेदवार पडू शकते, विधानसभेला आमचे आमदार पडू शकतात, नगरसेवकाला आम्ही पण पडू शकतो। म्हणून आमच्या नेत्यांना या ठिकाणी विनंती करायचं आहे की चिमणी पाडू नका, चिमणी पाडायचे जे काही प्रयत्न करालेत त्यांना पाडा, असं मला कळकळीची विनंती करायचं आहे। नमस्कार, मी राजू कुलकर्णी। गेल्या 30-40 वर्षापासून सोलापूरच्या बाबतीत आतापर्यंत फक्त जे काही निवडून जे प्रतिनिधी आले, भले काँग्रेस असो, अपक्ष असो किंवा आडमवास्तर असो, यांनी सोलापूरचा विकास काही केला नाही। गोरगरिबांच्या नावाखाली फक्त आत्तापर्यंत स्वतःचा विकास केलेला आहे। शिंदे साहेबांनी फक्त पाणी आणलं, भाजपा आलं, भाजपाने हे केलं, भाजपाने ते केलं, परंतु सोलापूरच्या बाबतीत कुणी काही केलं नाही। की प्रतिनिधी फक्त येतात आणि गुडेवार साहेबांसारख्या लोकांच्या फक्त बदल्या करतात। अत्यंत म्हणजे गांभीर्याची गोष्ट आहे। गुडेवार साहेबांची बदली फक्त केवळ जागा लाटण्याच्या हिशोबानं फक्त त्यांची बदली केलेली आहे। एवढे प्रतिनिधी लोकांच्या जागा आहेत, एवढ्या लोकांचे म्हणजे गाळे आहेत आणि फक्त जागा लाटण्याचे काम फक्त आतापर्यंत कुठल्याही पक्षाने केलेलं आहे। जास्तीत जास्त पक्षानं काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे। सोलापूरच्या बाबतीत सोलापूर हे गिरण गाव होतं, त्या गिरण गावात कामगारांची माती झाली, परंतु त्याचा विकास काय झाला नाही। आज सोलापूर हे मध्यवर्ती असून फक्त एअरपोर्टच्या नावाखाली फक्त एवढं राजकारण गढूळ झालेलं आहे। ना पोलिसांचा विकास आहे, ना मध्यमवर्गीय विकासाचा आहे, ना रेल्वेचा विकास आहे। फक्त आम्ही केलं म्हणून फक्त झेंडे गाजवायचे आणि त्याचा गाजावाजा करायचा। आणि तरुण वर्ग आज आजोबा आजीला, आज स्वतःच्या म्हातारा आई बापाला इथं सोडतो आणि स्वतःच्या पोटाची खळगीसाठी तो आज म्हणजे एकदम बेंगलोर, पुणे, मुंबई इथं
म्हणजे एकदम तरुण वर्ग देशोधडी लागले. जे काही तरुण वर्ग आहे त्यांना बँकेमध्ये कर्ज मिळत नाही. फक्त प्रतिनिधीच्या लोकांना फक्त बोगस कर्ज दिले जातात आणि बँकेचा फक्त विकास केला. विकासाच्या नावाखाली झिरो आहे सोलापूर आणि विकासाच्या नावाखाली आहे फक्त अरेरावी चालली आहे. फक्त पोलीस खात्याची आणि फक्त म्हणजे तरुण वर्गाची. तरुण वर्गात फक्त एकच आहे, शिका आणि बाहेरगावी जावा. ज्यांच्याकडे आम्हा पैसा आहे त्यांची घरं भरली, परंतु तरुण वर्गाचा विकास झालेला नाही. सोलापूरचा विकास अजिबात झालेला नाही. सोलापूर हे मध्यमवर्गीय असून आज विजापूरला एअरपोर्ट होत आहे. का होत आहे तर तिथं विकास आहे. तिथले प्रतिनिधी इथे एकत्र आहेत, पण इथं प्रतिनिधी एकत्र फक्त खायला येतात, जेवायला येतात प्रतिनिधी, पण विकासाच्या बाबतीत कोणी येत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. निश्चितच हा राजकीय किनारा आहे. पण मी सर्वप्रथम अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं या राज्य सरकारचं जाहीर धिक्कारण निश्चित करतो. कारण कर्नाटकमध्ये जे इलेक्शन झाले तिथं जे लिंगायत समाजानं ह्या भाजपला पाडलं त्याचा राग धरून महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचा एकमेव असलेला सहकार क्षेत्राचा कारखाना हा का खाजगी नव्हे, कोणाच्या मालकीचं नव्हे, जवळजवळ 28,000 सभासद आहेत, 10-15,000 कामगार आहेत आणि 2 ते 3 लाख लोक ह्याच्यावर उपजीविका आहे. अशा कारखान्याला उद्ध्वस्त करण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे आणि राज्य सरकारच्या आदेशानुसारच स्थानिक प्रशासन हे काम करत आहे. म्हणून त्यामुळे मी या सरकारचा निषेध करतो आणि मला खेद वाटतं की या भाजप सरकारला येथील खासदार भाजपचे आहेत जे जयसिद्धेश्वर महाराज ते स्वतःला धर्मगुरू म्हणून घेतात, समाजाचे धर्मगुरू आहेत, पण त्यांनी तात्काळ राजीनामा दिलं पाहिजे की तुम्ही समाजासोबत आहात का या सरकारबरोबर आहात. आणि येथील 2 आमदार आहेत ज्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. आता आम्हाला असं वाटू लागलं की इथल्या समाजाला की आम्ही चूक केली की काय भाजपच्या लोकांना मतदान करून की असं एक कारखान्याचा असा मोठा हा संसार उद्ध्वस्त करायला निघालेला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि राज्य शासनाला विनंती करतो की आमचं भाजप सरकारवर मुळीच विश्वास नाही आहे, परंतु आपले संवेदनशील मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की जे काही नुकसान होणार आहे ते कारखाना वाचणं गरजेचं आहे. तो नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून भरपाई करता येईल का आणि हजारो रोजीरोटी हा कसं चालू राहील हा विचार आपण केला पाहिजे. कारण भाजप सरकार हे अदानी अंबानीनं पोचणार आहे, व्यापाऱ्यांची पाठीशी आहे. या लोकांना शेतकऱ्यांच्या बाजूनं ही सरकारच नाही आहे. कारण सर शेतकऱ्यांच्या बाजूनं जर हा सरकार असला असता तर असा हा आत्मघाती निर्णय घेतले नसते. कारण सहकार क्षेत्रातला हा वाढलेला वटवृक्ष आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली गेली. तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज कारखान्याचा हा वटवृक्षात रूपांतर झालेला हजारो लोकांचे संसार आहेत. आज देशोधडीला वारीच्या पार्श्वभूमीवर आज देशोधडीला लावायला चाललेले ही लोक आहेत. त्यामुळे मी या सरकारचा निषेध करतो व निश्चितच याच्यावर त्यांनी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. एका बाजूला राज्यातला सहकार रसातळाला जात असताना सहकार क्षेत्रामध्ये अत्युच्च आणि सर्वोच्च कामगिरी करणारा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आज अडचणीमध्ये आहे. आणि हा कारखाना अडचणीमध्ये असताना जरी संघटनेची बाजू ही नेहमी कारखानदारांच्या विरोधात जरी असली तरी कारखाना बंद पडला पाहिजे ही आमची भूमिका नाही. आमचं भांडण हे केवळ दरासाठीच आहे. आणि जर आज 30,000 सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांचा कारखाना जर आज अडचणीत येत असेल तर निश्चितपणे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आज कारखान्याच्या बाजूने आहे. आणि जर येणाऱ्या काळामध्ये सरकारनं ही भूमिका घेतली आणि महानगरपालिकेनं ही भूमिका घेऊन जर चिमणी पाडली, आता कारवाई सध्याला सुरू होतेच आहे, अगदी काही क्षणामध्ये ती कारवाई सुरू होणार आहे असं आमच्या कानावरती आलेलं आहे, तर निश्चितपणे जनता याचा रोष मतपेटीतून व्यक्त करेल. आणि हे नेमकं कुणाच्या आशीर्वादानं चाललंय हे कळायला या जिल्ह्यातली जनता दूधखुळी नाही. फक्त जिल्हाच नाही तर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा परजिल्ह्यामध्ये सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेला आहे. शेतकऱ्यांना सर्वोच्च दर देणारा कारखाना, मग या कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र नेमकं कुणाच्या आशीर्वादानं चाललंय असा सवाल सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना विचारू इच्छिते. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की जर तुम्ही आज ही कारवाई तुम्ही कराल तर निश्चितपणे मतपेटीतून जनतेचा रोष
काय असतो, त्या रोषाला सामोरं कसं जायचं हे जनता तुम्हाला दाखवून देईल. आणि आज स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जी घटना चालू आहे या घटनेचा जाहीररित्या या ठिकाणी निषेध करते. सोलापूर शहरामधील व जिल्ह्यामधील शेतकऱ्याची अस्मिता असणारा सगळ्यात जुना कारखाना, जवळपास 40,000 कुटुंब ह्या कारखान्यावर चालणारा एकही कारखाना सोलापूर शहरात नव्हता. त्यावेळेस ह्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तारणारा कारखाना म्हणजे सिद्धेश्वर. हा सिद्धेश्वर कारखानाची चिमणी रडावर आहे. 8 दिवसापूर्वी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आले होते आणि इथल्या लोकांना त्यांना सांगितलं की काय पाहिजे, विमानसेवा पाहिजे, लवकरच इथली चिमणी पाडण्यात येईल. 8 दिवसाखाली विधान झालं, 9वा दिवस आहे ह्या ठिकाणी चिमणी पाडण्याचं कारस्थान इथले राज्य कारभार करत आहेत. वास्तविक पाहता अनेक वर्ष झालं या सोलापूर शहरामध्ये अनेक विमान येतात आणि सोलापूर शहराच्या दिशेने उड्डाण करून अनेक विमान ह्या ठिकाणी गेलेले आहेत. केवळ सोलापूर शहरातल्या युवकांना भडकावण्याचं काम राज्यातले राज्य कारभार करत आहेत. पण त्याच्या अपोजिट आपण जर विचार केला, 40,000 कुटुंब या ठिकाणी बेघर होणार आहेत. त्यांच्या खऱ्या अर्थानं अस्मिताचा सोलापूर शहराचा व जिल्ह्याचा हा प्रश्न आहे. केवळ चिमणी विमानतळ त्या दिशेने ओढतं आणि चिमणीचा अडथळा आहे असा दिखावपणा करणारे राज्य कारभार सोलापूर शहरामध्ये. त्यांना आमदारकी असलं मतं पाहिजे, खासदारकी असलं त्यांना मतं पाहिजे. मग शेतकरी तुम्ही सांगता की बळीराजा, ह्या बळीराजा सुखात राहायला पाहिला, बळीराजा प्रगती केलं पाहिजे. पण बळीराजाच्या पाठिंबा किंवा बळीराजाच्या अडचणीच्या वेळेस कोणी याला ह्या ठिकाणी तयार नाही. पण आम्ही काँग्रेसच्या वतीनं जे राज्य करणारे आहेत, देवेंद्र फडणवीस पासून इथले खासदार असतील, आमदार असेल, आज कोण दिसायला तयार नाहीत. कारखाना चिमणी हे अनेक वर्षाला रडावर होती. पण आमच्या सगळ्याची मागणी होती, आदरणीय शिंदे साहेबांनी नवीन जे विमानतळ आहे त्या विमानतळातल्या सर्व जागा आरक्षित केलेल्या आहेत. त्याचं वॉल कंपाऊंड झालेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये एकाही खासदारनी 5 पैसे या ठिकाणी 10 वर्षामध्ये शिंदेसाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस अनेक लोकांच्या जमिनी पोझिशन घेतलं. त्या ठिकाणी नवीन विमानतळ आपण बघता की आता पुरंदर, पुण्यामध्ये नवीन ह्या ठिकाणी पुरंदर होतं आहे. ज्या ज्या शहरामध्ये नवीन विमानतळ, जुनं विमानतळ, नवीन विमानतळ होतं आहे, तसं सोलापूर शहरामध्ये नवीन विमानतळाला राज्य कारभार, ज्या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, देशामध्ये तुमची सत्ता आहे, देवेंद्र फडणवीसच्या मनात आलं असतं तर त्या ठिकाणी नवीन विमानतळाला तुम्ही पैसे दिले असते, हा कारखाना वाचला असता. पण केवळ ह्या शहरातल्या लोकांना, युवकांना भडकवण्याचं काम आणि चिमणीच्या नावाखाली राजकारण करण्याचं काम जर कोण करत असेल, येणाऱ्या काळामध्ये हे वाईट ह्या ठिकाणी जे आमचे बळीराजे आहेत, जे शेतकरी आहेत, ज्याचं खऱ्या अर्थानं ह्या कारखाना कुटुंब आहे. आम्ही देखील माझ्या वडिलापासनं मी ह्या कारखान्याला माझा ऊस जातो आहे. माझ्या वडिलाबरोबर मी ह्या ठिकाणी येत होतो. जवळजवळ 30 ते 40 वर्ष हाच कारखान्याला आमचं ऊस जातं आहे. आमच्या सोलापूर शहरातली व जिल्ह्यातली जनता ह्यांना माफ करणार नाही. 8 दिवसाखाली जे विधान करतात देवेंद्र फडणवीस आणि 9व्या दिवशी ह्या ठिकाणी रडावर म्हणजे त्या कारखान्यात चिमणीवर हातोडा मारण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न होतोय. कालच बघितला तिथलं टेलर म्हणून सराफ बाजारामध्ये अनेक व्यापाऱ्याचं त्या ठिकाणी जाऊन नुकसान केलं. जे तुम्ही एकीकडे हुकुमशाहीच्या पद्धतीनं कुणाला नोटीस नाही. आता इथं देखील 20 तारखेपर्यंत त्यांना मुदत होती. 20 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघायला पाहिजे होता. पण केवळ आम्ही काहीतरी या सोलापूर शहरातलं करून दाखवतोय ह्या उद्देशाने हे खऱ्या अर्थानं हातोडा पडत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर या ठिकाणी त्यांचं सगळ्यांचं, देवेंद्र फडणवीस इथले आमदार असतील, इथे खासदार असतील, वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक ह्या कारखान्याला त्यांचा पाठिंबा होता. पण त्यांना पक्षातून काढून देतो अशी धमकी आली आणि महानगरपालिकेमध्ये
ठराव केला की ही चिमणी पाडण्यात येईल, त्यावेळेस आम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे दिवस भरलेले आहेत आणि उलटं फिडिंग देवेंद्र फडणवीस साहेबाला केलं की इथून जर विमानतळ झालं तर सोलापूर शहराचे उद्योगधंदे वाढतील, सोलापूर शहरामध्ये हाताला काम मिळेल. उलट आमचं असं मत होतं विमानतळ झालंच पाहिजे, पण नवीन विमानतळाला ह्यांनी पैसे दिले पाहिजे. ते नवीन विमानतळ तो कारवा आहे, त्या ठिकाणी नवीन विमानतळाचे हजारो एकर जमीन त्या ठिकाणी आपल्याला मिळायला असते. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे विकसित करा. 51% राज्य सरकार आणि 49% केंद्र शासनाने ह्या ठिकाणी निर्णय झाला आहे आणि हे विकसित करून त्या विमानतळाला पैसे या ठिकाणी खर्ची घालावे ही ह्या ठिकाणी ठरलं होतं, पण तसं काय होत नाही. आमचा ह्या ठिकाणी जाहीर त्यांना जे कृत्य करतात त्यांचा ह्या ठिकाणी निषेध आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी थांबली पाहिजे ह्या मताचा मी सुद्धा आहे. पाडकाम झालं नाही पाहिजे. त्याचं कारण आहे की साखर कारखान्यावर आता जवळजवळ 300-400 कोटीचं कर्ज आहे. को जनरेशन सुरू केल्यामुळं आणि को जनरेशन जर झालं नाही, चालू राहिलं नाही तर 100% कारखाना अडचणीत येणार आहे आणि पर्यायाने सोलापूरचे शेतकरी पण अडचणीत येणार आहेत आणि सिद्धेश्वरवर अवलंबून असणारे कामगार असतील, ऊसतोड कामगार असतील, हे सगळे त्यामुळं अडचणीत येणार आहे. एवढंच होणार नाही तर आज सोलापूरला जे नाव खराब झालेलं आहे की इथले सगळ्या मिल बंद पडलेल्या आहेत, सगळ्या सूत मिल बंद पडले आहेत, कारखाने बंद पडलेले आहेत. त्याच्यानंतर नरसिंगगिरी असेल, लक्ष्मी विष्णू असेल, जुनी मिल असेल, तिथपासून इतिहास जर आपण पाहिला तर सोलापूरला मोठमोठे युनिट बंद पडण्याचं एक प्रथा झालेली आहे आणि त्यामुळे नवीन इंडस्ट्रीज सोलापूरला येत नाही आहेत. आज सोलापूरचा मुलगा सोलापूर सोडून बाहेर चाललेला आहे. मला वाटतं आपल्या सोलापूरला ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतलं पाहिजे की ज्याची लोकसंख्या 10 वर्षानंतर कमी झालेली आहे 1 लाखांनी. त्यामुळं कुठलाही आता जगामध्ये असं शहर नसेल की ज्यांची लोकसंख्या कमी झाली आहे आणि ती लोकसंख्या कमी होण्याचं कारणच एवढं आहे की शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चाललेला आहे आणि हे बाहेर झाल्यामुळं भविष्य काळामध्ये हे कुठं तर गिरणगाव होईल का काय किंवा पेन्शनरचं गाव होईल का काय अशा पद्धतीचं चित्र सोलापूरचं होत चाललेलं आहे. मला वाटतं ते पुढच्या भविष्य काळामध्ये सोलापूरला घातक ठरणार आहे. चिमणी पडल्याने कुणी हमी घेतलेली नाही की चिमणी पडल्यानंतर एअर सर्व्हिस चालू होणार आहे. आज जर तुम्ही बघितली की वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे, तीसुद्धा 50% सुद्धा बुकिंग आज होत नाही आहे. मग उद्या ही एअर सर्व्हिस सोलापूरसाठी चालणार आहे का याचा अभ्यास कुणीतरी करतंय का? मागंसुद्धा किंगफिशरनी चालू केलं असताना रेट कमी ठेवले असून सुद्धा चेंबर ऑफ कॉमर्सनी 50% त्यावेळेस तिकीटं घेतली म्हणून थोडे दिवस किंगफिशर चाललं, नंतरच्या काळामध्ये किंगफिशरला सुद्धा बंद व्हावं लागलं. हा इतिहास आहे. त्यामुळं ह्याला वेगळं एक राजकीय स्वरूप मिळत चाललेलं आहे आणि हे राजकारणापुरतं राजकारण होऊ नये. 2 घराण्याचं राजकारण सोलापूरच्या विकासाला कुठं तर खीळ पाडतंय का काय, किंवा इतर साखर कारखाने जे खाजगी आहेत त्यांच्यासाठी त्यांचं कारखाने चालण्यासाठी काही लोक ही चिमणी पाडतात का काय, अशी शंका अनेकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं ते सोलापूरच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. मला असं वाटतं की सोलापूरच्या लोकांनी आणि असं जर युनिट्स जर बंद पडायला लागले, आता शहरातलं एक मोठं युनिट आहे सिद्धेश्वर साखर कारखाना, हे जर बंद पडला तर उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये कारखानेसुद्धा इंडस्ट्रियलिस्ट सगळे घाबरतील आणि त्यामुळे आपण बघितलं कल्याणी येऊन भूमिपूजन केलं कल्याणी इंडस्ट्रीने, पण त्यांनी अजून काही काम सुरू केलं नाही. आणि ह्या सगळ्याच्या मनामध्ये भीती आहे की सोलापूरचे लोक आपले उद्योग टिकू देतात का, तर घाणेरड्या राजकारणामध्ये आपले उद्योग अडचणीत आणतात का, ही भीती लोकांच्या मनामध्ये असल्यामुळं ती प्रोटेक्शन कुठं तर आपण सगळ्यांनी येऊन केलं पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सोलापूरचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. मी खात्रीने सांगतो, जेवढं माझा अभ्यास आहे, की ही चिमणी पडल्यावर सुद्धा विमानसेवा चालू होणार नाही, कारण ट्रॅक नंबर 33वर जे अडथळे आहेत ते अडथळे अनेक अजून अडथळे आहेत, ते पूर्ण अडथळे सगळे पूर्ण झाल्याशिवाय ही ही विमानसेवा चालू होणार नाही असं माझं मत आहे. बघूया आता भविष्यामध्ये जर ह्याच्यातून काय समाधान कुणाला मिळणार आहे आणि कशासाठी ही चिमणी पाडण्याचा अट्टास चाललेला आहे हे येणारं. महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, कामगारांवर अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार
चलेगी अरे पुलिसों की दादागिरी नहीं चलेगी पुलिसों की गुंडागर्दी नहीं चलेगी अरे शिंदे सरकार कलेक्टर की दादागिरी कलेक्टर की हुकुमशाही नहीं चलेगी चिमणी पाडगाम रद्द झालंच पाहिजे कलेक्टर की हुकुमशाही नहीं चलेगी शेतकऱ्याला कलेक्टर मुर्दाबाद शेतकऱ्याला कलेक्टर चले जाओ कलेक्टर मुर्दाबाद सोलापूर महानगरपालिकेने सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा आदेश हा काढलेला होता. या संदर्भात कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि कोर्टाकडून त्याला मंजूर करून घेण्यात आलं. साखर कारखान्याच्या चिमणीमुळं सोलापूर विमानतळावर अडथळा निर्माण होतो असा जावई शोध इथल्या काही तज्ज्ञांनी लावलेला आहे. सोलापूरकरवासियांना माहीत आहे की या ठिकाणी यापूर्वी किंग फिशरची फ्लाईट अत्यंत व्यवस्थित चालत होती, कशाही प्रकारचा त्याला अडथळा नव्हता. सरकारने विकासाच्या नावावर सोलापूर शहराचे गेल्या अनेक वर्षापासूनची असणारी अस्मिता सिद्धेश्वर साखर कारखाना याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. या जिल्ह्यामधील जे असंख्य शेतकरी आहेत त्यांची जे उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्यांच्या शेतीच्या उत्पन्नावर जे घाला घालण्याचा प्रयत्न सोलापूर महानगरपालिका करते. सोलापूर महानगरपालिकेने कोर्टाला आणि प्रशासनाला मिसलीड केलेलं आहे, मिसगाईड केलेलं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी विमानतळ चालू व्हायला चिमणी अडथळा नाही आहे असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. काल रात्रीपासून सोलापूरच्या आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश काढलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागू केलेलं आहे. तो जमावबंदीचा आदेश आम्ही या ठिकाणी भंग करतो आहे आणि सविनय या प्रशासनाला विनंती करतो आहे की चिमणी आपण पाडू नका. सोलापूरकरांचा विकास हा उद्योगावर आहे, हा उद्योग आहे शेतकऱ्यांसाठी, हा पर्यायी उद्योग आहे आणि त्याला दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो. अरे पुलिसों की गुंडागर्दी नहीं चलेगी चिमणी पाडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचा अधिकार असो